मागे की एक रोज सगळ्यांचं परत एकदा मातोश्री मी स्वागत करत आहे. अनेक विषय चर्चेला येऊ शकतात. मग ते सॅनिटरीफाईड वेंडिंग मशीनच्या स्कॅम पासून रस्त्याचा घोटाळा असेल, आत्ता नुकतंच मी पाहिलं तर कॉटन फिलिंग मशीन जे काही आणलेलं त्याचा घोटाळा आहे. हे सगळे विषय आहेत आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा घटनाबाह्य सरकार असेल याबद्दल चर्चा होईलच आणि त्याच्यावर अजून पत्रकार परिषद आणि अनेक घेत राहू. सरकार नवीन स्थापन होईपर्यंत आणि न्यायाचं सरकार येईपर्यंत हे विषय आपण घेत राहू. पण आज एक महत्वाच्या विषयासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला मुंबईकरांपर्यंत हा विषय न्यायचा आहे. आजूबाजूची जी शहरं आहेत एमएमआर रिजनमध्ये त्यांच्यापर्यंत हा विषय न्यायचा आहे आणि खास करून या घटनाबाह्य सरकारपर्यंत हा विषय न्यायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की साधारण मागच्या नोव्हेंबरमध्ये मी आपल्या माध्यमातून सगळीकडे वाचलं होतं की मुंबईचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे दोन्ही MMRDAने हस्तांतरित करून दिलेले आहेत BMC. मुंबई महानगरपालिकेकडे आता जबाबदारी दिलेली आहे की ह्या दोन्ही प्रमुख रस्त्यांचं अपकीप, मेंटेनन्स, डागडुजी असेल, रिपेअर वर्क असेल, जे काही असेल, रंगरंगोटी असेल, लाईटचा मेंटेनन्स असेल, म्हणजे ते घाणेरडे लाईट्स ना तर तो वेगळा घोटाळा आहे. पण स्ट्रीट लाईट्स हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या आता खर्चातून होणार आहे किंवा होत असेल. मग हे जर होत असेल, जर मुंबईकरांच्या करातून, मुंबईकरांच्या पैशातून, मुंबईकर जे सगळं कर मुंबई महानगरपालिकेला देतात, स्ट्रीट टॅक्स असेल, इतर सगळे टॅक्स असतील त्याच्यामधून तर ह्या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स होत असेल, अपकीप होत असेल, मग अजूनही तिथे जे माझ्या माहितीप्रमाणे टोल नाका आहे तो सगळा पैसा MSRDC साठी जातोय का? तिकडचे जे होर्डिंग्स आहेत या दोन्ही रस्त्यांवरचे ह्याचा सगळा पैसा, ह्याचा सगळा रेव्हेन्यू हा MSRDC कडे का जातोय? खरं जर पाहिलं गेलं तर अनेक वर्ष हा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता. अनेक माझी म्युन्सिपल कमिशनरशी माझी जी चर्चा झाली आणि आमच्या सरकारच्या काळात देखील एक जो थोडा चर्चेचा विषय होता तो म्हणजे हे जर दोन रस्ते हस्तांतरित केले मुंबई महानगरपालिकेला तर टोल नाका असेल किंवा जे ऍडव्हर्टायझिंगचे होर्डिंग्स आहेत ते देखील मुंबई महानगरपालिकेला हा सगळा रेव्हेन्यू जाणं गरजेचं आहे. जर आपण इन प्रिन्सिपल पाहिलं, जर माझी माहिती खरी असेल आणि ती खरी आहे, MSRDC अजूनही या रस्त्यांवर टोल घेते जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातो मेंटेनन्स आणि अपकीपसाठी. मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? मुंबईकरांचा जर आपण पाहिलं तर कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्ती कर हा मुंबईकर देत असतो. केंद्रात असेल, राज्यात असेल, एवढं सगळं जर आपण पाहिलं तर मुंबईला पिळून काढलेलं आहे. खरं तर रस्त्यांची परिस्थिती आणि मुंबईत जर BSTची आता परिस्थिती पाहिली तर एकदमच बेकार झालेली आहे. मुंबई गोवा जो हायवे आहे, मी काल परवाकडे पण विषय घेतला की रायगडचा पालकमंत्री कोण होणार ह्याच्यावर खूप भांडणं चालली आहेत. प्रार्थना चालल्या आहेत, पूजा चालल्या आहेत, सगळे जे काही चालू असेल पण गेले 7 की 8 वर्ष जी NH आहे, मला वाटतं 1,500-2,000 किलोमीटर एका दिवसात किंवा एका तासात रस्ते बनवत असेल, मुंबई गोवा हायवे पूर्ण करू शकलेली नाही. तसंच मुंबई नाशिक हायवे जर आपण पाहाल तर तेवढाच खराब झालेला आहे, तेवढाच बेकार झालेला आहे. मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, चंद्रासारखं दिसायला लागलेलं आहे, पण तिथे देखील दुरुस्ती नाही. आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहिली तर BSTचे पण जर आपण पाहत असेल हाल जे झालेले आहेत, खरं म्हटलं कुठे ना कुठेतरी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष देणं गरजेचं होतं, बैठका घेणं गरजेचं होतं, प्रश्न सोडवायचा कसा, ह्याच्यातून मार्ग काढायचा कसा याच्यावर विचार करणं गरजेचं होतं. पण दिल्लीश्वराच्या वाऱ्या चालत म्हणून त्यांना काही वेळ नसेल. पण आजचा जो मुख्य विषय आहे हा या दोन महत्वाच्या रस्त्यांचा आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि म्हणून मी कालच पत्र लिहिलेलं आहे, ईमेलद्वारे पाठवलं मुंबई महानगरपालिकेला आणि आज जे प्रशासक आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यात 2 महत्वाच्या मागण्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यांच्या अपकीपसाठी जे आम्ही कर भरतोय मुंबईकर म्हणून ते जर मान्य असेल तर टोल नाका हा त्वरित रद्द व्हावा. त्यांनी घटनाबाह्य सरकारशी, खोके सरकारशी बोलून जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर मित्र असतील या खोके सरकारचे, त्यांच्याशी वन टाइम सेटलमेंट करावा. पण मुंबई महानगरपालिकेचा पैसा न देता कालच्या RTI मध्ये जर आपण पाहिलं असेल तर ती RTI जगासमोर आली, आपल्यासमोर देखील आली. MSRDCला 2,000 कोटी दिलेत मुंबई महानगरपालिकेला. का दिली आहेत, कशासाठी दिलेत अजून कुठेही स्पष्ट झालं नाहीये. पण असं सगळं जर असेल प्रकार तर मग वन टाइम सेटलमेंट करून हे टोल बंद व्हावेत. कारण मुंबईकरांना त्रास होतो आणि लाखो लोक जे मुंबईत दररोज काम करायला येतात, नोकऱ्यांवर जायला येतात, त्यांना देखील त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलेली आहे, पुन्हा एकदा खोके सरकारला घेऊन
जे काही होर्डिंग आता तर अजून वाढत चाललं ते LED वगैरे डोळ्याला अनेक लोकांचा त्रास होतो, चालवता येत नाही गाड्या, तरी देखील जे काही होर्डिंग्स हा संपूर्ण रेव्हेन्यू हा मुंबई महानगरपालिकेला आलं पाहिजे. MSRDCचं मुंबईमध्ये त्या रस्त्यांवर काढली मात्र काम नाही, तिथे त्यांनी टोल कलेक्ट करून घ्या. याच्यावर जर आपले काही प्रश्न असतील तर आपण पुढे विचारू. कोई कमाई टोल के जरिए होती है और विज्ञापन के जरिए, तो कोई आंकड़ा बता पाए ताकि कमाई अभी खोगी सरकार की कितने बताए क्या अभी उनको ही पता है. लेकिन एक बात साफ है, अगर आप देखें तो मुंबई के जो वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे है और ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे, ये दोनों हाईवेज अगर आप देखें तो नवंबर में दे दिए गए हैं BMC को उनकी मेंटेनेंस और अपकीप के लिए. अगर ये बात सच है तो BMC में अगर आप सोचें तो हम सारे मुंबईकर काफी सारा टैक्स भरते हैं, शायद देश में नंबर 1 पे मुंबई हो. अगर ये बात सही हो तो फिर आज भी अगर मेंटेनेंस की जिम्मेदारी मुंबई महानगर पालिका की हो तो फिर हम टोल क्यों भरे हैं? जो एडवर्टाइज की होर्डिंग्स है, एडवर्टाइजमेंट की होर्डिंग्स है, उसका सारा रेवेन्यू क्यों राज्य सरकार को जा रहा है, क्यों MSRDC को जा रहा है? ये बात तो जाहिर होती है. बिल्कुल नाही, ह्याच्यावर आम्ही आंदोलन नाही, काही नाही, कारण हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेच्या विषयावर आम्ही आंदोलन करत असतो. पण इथे जर आंदोलन करायचं म्हटलं तर नक्की काय होणार? जिथे जे टोलवाले आहेत त्यांना कोणातरी मार बसेल, टोल बंद, तिथे ट्रॅफिक होईल. तसं न करता मी आश्वासित करतो जनतेला की आमचं लवकरच सरकार बनणार आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी लाखो लोक जे मुंबईत काम करतात त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद करू. माझी प्रमुख मागणी ह्या 2 हायवेसाठी पहिली आहे. अर्थात बाकीच्या विचार होऊ शकतो, पण आज जर आपण पाहिलं तर हा विषय प्युअरली इकॉनॉमिक आहे. त्याच्यावर जर आपण खोलात विषय जर विचार केला तर तुम्ही आज मुंबईकर म्हणून 2दा टॅक्स भरता. एकदा जो BMCला जो टॅक्स जातो तो आहेच, दुसरा टॅक्स तुम्ही येता जाता टोल जो भरता तो आहे. कशाला नाही अन्याय पाहिजे आपल्या मुंबईवर? 5 टोल नाके म्हणजे म्हणतायत, आपण असं म्हणतायत की 5 टोल नाकेवर आता टोल वसुली सुरू आहे. ते आपण वसुली या सरकारची वेगळी सुरू, टोल घेणे जे सुरू आहे, मुलुंड ईस्ट, मुलुंड वेस्ट, ऐरोली, दहिसर आणि आणखी एक आहे, यावर बंद व्हायला पाहिजे. मी सांगितले वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ह्यावर येण्यासाठी जे टोल वापरले जातात ते बंद झाले पाहिजे. खरं तर आर्थिक नियोजन पाहिलं तर फरक बघा कसा असतो. मुंबईमध्ये साऊथ कोस्टल रोड जो आहे तो मुंबई महानगरपालिका आपण बनवत होतो. 2017 पासून काम सुरू झालं. उद्धव साहेब असतील, आम्ही मुंबई महानगरपालिकेतून जे काम करतो त्याच्यावर एक सुद्धा टोल नाहीये, कारण आम्ही FD मध्ये ह्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडसाठी पैसे बाजूला काढून ठेवतो. पण जे MSRDC खातं आहे, जे आपल्याला माहिती आहे गेले 7 ते 8 वर्ष कोणाकडे आहे, त्यांचं आर्थिक नियोजन स्वतःसाठी जे असतं जे 40 लोकांसाठी करून ठेवलं, त्याच कारणामुळे आपल्या मुंबईच्या नॉर्थ बाउंड कोस्टल रोडवर 4 टोल नाके. असं आर्थिक नियोजन असतं. आम्ही जनतेचा विचार करतो, ते खोक्यांचा विचार करतो. आदित्य सीएम लगातार पिछले 2 दिनों से अमित शाह के साथ बिजी हैं. इस तरीके की RTI आदि चीजें होती हैं. क्या साकार के जरिए अमित शाह जो महाविकास आघाड़ी के लोग हैं उनको अपनी तरफ आकर्षित करना चाहते हैं? उनको कहीं न कहीं महाराष्ट्र में साकार के जरिए राजनीति? मैं आज CM पे बात करने वाला हूँ, जो इलीगल है, जो इमोरल है, जो कट्टर बाह्य है. क्योंकि एक ही बात साफ होती है, अगर उनको राजनीतिक कार्यक्रमों के लिए वक्त है तो फिर मुंबई के BST के लिए क्यों नहीं, मुंबई गोवा के हाईवे के लिए क्यों नहीं, मुंबई के टोल नाकों के लिए क्यों नहीं है, मुंबई करों के लिए क्यों नहीं है? अगर आप देखें तो मुंबई में आज भी लगभग 15 वार्ड्स में वार्ड ऑफिसर नहीं है. क्यों नहीं है इनको वक्त CM को? क्योंकि ये घूमने में व्यस्त है. बिल्कुल नाही, कारण या सरकारची डेडलाईन आता जवळ यायला लागली आणि हे सरकार पडल्यानंतर जेव्हा नवीन सरकार आमचं येणार आहे त्या मिनिटाला आम्ही हे टोल बंद करू. पण महत्वाची गोष्ट हेच आहे की खरोखर यांच्यात हिंमत असेल आणि खरोखर यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र नसतील तर मी चॅलेंज देतो की यांनी पुढच्या आठवड्यात टोल बंद करा. BMC से स्टेट गवर्नमेंट में ट्रांसफर में क्या वजह लगती है, क्यों अल्टरनेटिव जो रेवेन्यू एडवर्टीजमेंट का, मेंटेनेंस का, वो स्टेट गवर्नमेंट को ट्रांसफर है? अभी उनकी जो राजनीतिक लगाव है, आगे जो उनको करना है शायद उसके लिए होगा. लेकिन बात साफ है, किसी के पास भी वो कर जाए, लेकिन मुंबई करो जो करने लगे ये नहीं बनती. अगर ये टोल नाके बंद अगर नहीं होते हैं तो क्या हमें शिवसेना 90 की स्ट्रीट फाइटर सड़कों पर दिखाई देगी? इच्छा वैसी बिल्कुल नहीं, क्योंकि अगर आप देखें तो आज के सारे जो विषय है जनहित के हैं. अगर आंदोलन करना हो तो जनहित में हम आंदोलन करते आए. लेकिन मैं लोगों को बताना चाहता हूँ, साफ बात करना चाहता हूँ कि आज अगर हम कोई आंदोलन करें टोल नाकों पे
तो अगर आप देखें तो नुकसान किसका होगा? जो टोल कलेक्ट करते हैं वहाँ बेचारों का होगा, जिनका कोई इस सरकार से लेना देना नहीं है, नहीं तो ट्रैफिक जैम होगा, चक्का जैम होगा। लेकिन मुझे लोगों को कोई नुकसान नहीं पहुंचाना है, कोई इनकन्वीनियंस नहीं करना है। मुझे यही बात करनी है, साफ बात करता हूँ कि अगर हिम्मत हो तो ये सरकार में और कॉन्ट्रैक्टर दोस्तों के खिलाफ जाने की हिम्मत हो तो टोल बंद करें, नहीं तो हमारी जब सरकार बनने ही वाली है, अगली सरकार हमारी है, तब हम ये राज्य में या बीएमसी में आप बोल रहे हैं? राज्य में और देश में भी। राहुल गांधी एक विश्लेषण तुम्ही पण करा. तर दोनदा प्रेस कॉन्फरन्स माझ्या ठरल्या होत्या, त्या दिवशी विधान भवनात येणार होतो पोडियमवर बोलायला, आणि आज आणि दोन्ही वेळा राहुलजींना दिलासा मिळाला. ते मी त्यांना आता सांगा. एक गोष्ट महत्वाची आहे की आज जे राहुलजींना दिलासा मिळालेला आहे, मला वाटत नाही हे जे सेक्रेटरिएट मध्ये जे दिलासा दिलेला आहे हे जे झाले ते योग्य आहे, न्याय पद्धतीने झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आणि म्हणून लोकसभेला त्यांना द्यावा लागला. वायनाड असेल किंवा एखादा कुठचाही मतदारसंघ असेल, असा अन्याय करून तुम्ही त्यांचा लोकप्रतिनिधी खेचून घेऊ शकत नाही. खरं जर पाहिलं गेलं तर ज्यांनी गद्दारी केले त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. पण हुकुमशाहीचं राज्य आहे म्हणून हे सगळं तोडगा निघत नाही. आपण पाहत असाल की बीएसटी साठी कुठेही मला तरी वाटत नाही अजून मुख्यमंत्र्यांनी एक साधं ट्रिप किंवा बैठकीचं काही जाहीर केलं असेल. अंतर्गत बैठका झाल्या असतील की नाही मला माहित नाही, पण खरा अशी विषय आपण पाहत असाल जेव्हा आम्ही 25 वर्ष बीएमसी मध्ये होतो, 2.5 वर्ष राज्य सरकारमध्ये होतो, बीएमसी कडे जास्ती लक्ष होतं. खरं आज बीएसटीचा बेस्ट स्थापना दिवस आहे 7 ऑगस्ट म्हणजे. 2 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल माहीमला बस डेपोचं एक नवीन उद्घाटन झालेलं, इलेक्ट्रिक बसेस आणलेल्या, 3,337 बसेसचं जे ठेवायचं आम्हाला कंपल्सरी होतं ते देखील आम्ही पाळत होतो. आता बघा बीएसटीची हालत काय होती. राहुल गांधी का ये इंडिया के लिए अगर आप देखें तो हमारी जो अलायंस है इंडिया के लिए, उसके लिए तो राहत है, लेकिन हमारा जो देश है भारत, इसके लिए सबसे बड़ा एक अहम मौका है. क्योंकि अगर आप देखें तो जो हमें न्याय मिला, सत्यमेव जयते जिसे हम कहते हैं, जो न्याय मिला है वो कोर्ट से मिला है, सुप्रीम कोर्ट से मिला है. और आज लोकसभा को वो लाइन फॉलो करनी पड़ी, सेक्रेटेरिएट को लाइन फॉलो करनी पड़ी. मैं आदरपूर्वक ये कहना चाहता हूँ क्योंकि बात साफ है कि ये देश में अगर आप देखें तो आज के माहौल में जो भी सत्य के साथ खड़ा रहेगा उसकी आवाज दबाने की कोशिश हो रही है, लेकिन वो हम करने नहीं देंगे. आदित्य, प्रश्न असा आहे, तुम्ही आता म्हणाल की तुमची डेडलाईन त्याला देत नाही. याच्या आधी जेव्हा तुम्ही रोड स्कॅम बाहेर आणलेला तेव्हा पण तुम्हाला विचारलेलं की ह्याचं एक कन्फ्युजन काय आहे किंवा तुम्ही पुढे काय करणार, तुम्ही कोर्टात जाणार का? तेव्हा तुम्ही म्हणालात की नाही आम्ही कोर्टात नाही जाणार. मग एक्झॅक्टली तुम्ही जे विषय हातात घेताय हे लॉजिकल कन्फ्युजन, याचं काय लॉजिकल एंड काय? लॉजिकल हेच आहे की ह्या सरकारची डेडलाईन जवळ येणार. स्कॅम्स जे आहेत, रस्ता घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन असेल, मग स्किल फर्निचरचा घोटाळा असेल, कॉटनचा घोटाळा असेल, जे आता G20 आणि जे अजून काही बेकार लाईट लावलेले आहेत त्याचा घोटाळा असेल, ह्या सगळ्या लाईट्सवर आणि ह्या सगळ्या घोटाळ्यांवर आमचं सरकार जे पुढचं बसणार आहे ते बसल्यानंतर चौकशी होणार. आणि कुठेही खुन्नसच्या भावाने नाही, पण ज्यांनी ज्यांनी चूक केली, मग तो अधिकारी असेल किंवा कोणी राजनेता असेल, त्यांना जेलमध्ये टाकणार. आज हे त्या अधिकाऱ्यांनी लिहून घ्यावं. पण हा जो टोलचा जो विषय आहे, परत मी सांगतो, सगळीकडे जी तेल वाजत असते की जनतेचं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे. खरोखर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार नसेल आणि जनतेचं सरकार असेल तर मी आज चॅलेंज देतोय की टोल नाके बंद करून. आज पाठीशीवर एक पाहुणा आला होता, आशिष शेलारांनी त्याच्यावरती टीका केली आहे. उद्धव ठाकरे जरी विषारी बोलत असतील तरी विषारी 6 पैसे पुढे सोडू नये. मला वाटतं काही लोकांवर मी बोलणं टाळतो, कारण त्यांना जशी त्यांच्याच पक्षात ट्रीटमेंट मिळते. मला वाटतं त्यांना प्रेमाची गरज आहे, थोडं प्रेमाने त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. अशा लोकांना रागवून सापाबद्दल एक आहे, काल बाजूच्या बंगल्यात मला वाटतं नाग मिळालं. आज आपल्याला माहिती आहे की तेजसचा वाढदिवस त्याला विश करायला असेल तर तेजस सारखं भेटतो. साप कुठे जातो हे बघायला पाहिजे ना. त्यांच्या ऑफिसला आला, भाजप ऑफिस किंवा मिंदी गटाच्या ऑफिसला गेला तर साप विषाचं रिफिल करायला गेला. आमच्याकडे आला म्हणजे किशोरी सापामध्ये विष कोणात आहे हे कळतं. गद्दारांमध्ये किती विष होतं आणि हे जे देशात विष पसरवतात हे आतापर्यंत कळलं नव्हतं, आता देशाला कळालं. किशोरी पेडणेकर त्याच वेळेस तुमच्या पक्षात गुन्हा दाखल होतोय, रवींद्र
पालकांची चौकशी होती. मला वाटतं मी जसं सांगितलं ना की सत्यमेव जयते सोबत जो उभा राहील आणि सत्तामेव जयते सोबत उभा नाही राहणार. सगळ्यांना सतवलं जाते, सगळ्यांना हैराण केलं जाते. थोड्या काळाचा हा प्रश्न आहे. एक पाहाल आपण तर एका बाजूला जे काही आता निंदे भाजप सरकार बनलेलं आहे त्याच्यात सगळेच्या सगळे A to Z ज्यांच्यावर आरोप झाले ते तिथे टुकूक करून उडी मारून गेले. ह्या बाजूला आमच्या सोबत जे आहेत ते सगळे प्रामाणिकपणे आम्ही लढत आहोत, सत्यासाठी लढत आहोत, देशासाठी लढत आहोत. आणि आज परत एकदा विषय कुठेतरी दुसरीकडे न नेता मी पुन्हा एकदा सांगेन की आजचा विषय जो आहे सर्वात महत्वाचा. आपण जर पुढावर विषयाचा विचार केला तर एवढंच आहे की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुप्पट टोल किंवा दुप्पट कर लावला जातो की मुंबईकर हे स्ट्रीट टॅक्स मधून किंवा प्रॉपर्टी टॅक्स मधून पण PMC ला कर देतात आणि ह्या टोल नाक्यातून देतात. माझी मागणी हीच आहे की ह्या दोन्ही हायवेवर ऍडव्हर्टाइजमेंटचा जो रेव्हेन्यू आहे तो मुंबई महानगरपालिकेला यावा आणि जे टोल आहेत ते बंद शहरामध्ये PMC सोबत MSRTC, PWD आणि DPT यांची आणि MMRD यांची तिकीट असते. त्या रस्त्याचं जर काय तिकीट पहिले जसं मी सांगितलं DPTला टोल नाही अजून त्याचा टोल आहे. मी जसं सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे तिथे ते सगळं मेंटेनन्स BMC कडे नाही आहे. हा प्रश्न पुढचा तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. हा प्रश्न आहे की जिथे BMC ची जबाबदारी म्हणजे तुम्ही बघा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रंगरंगोटी BMCच्या खर्चातून, लाईट्स BMCच्या खर्चातून, सिग्नल BMCच्या खर्चातून असेल, ट्रॅफिक पूर्ण सगळे जे रस्त्याची साफसफाई असेल, पॉटहोलचं असेल, खड्ड्याचं असेल, रस्त्याची डागडुजी असेल, ते सगळे BMCच्या खर्चातून. मग BMCचा जर खर्च करत असेल मग आम्ही MSRTC ला टोल का भरावा हा माझा मुद्दा. भाजपने नवा आरोप केलेला आहे की भाजप काँग्रेसला चायनामधून फायनान्स केला जातो. आता काय एवढं सगळं सोपं असेल मग तुम्ही आमच्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर बोट टाकत आहे का? भाजपला हे सांगायचंय का की आमची सुरक्षा यंत्रणा वीक आहे? हे खरं आमच्या देशाच्या पूर्ण सुरक्षा यंत्रणेचा अपमान आहे. तो आम्ही सहन करणार नाही.